Hello, students. So, welcome to the new session. ह्या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपण बघणार आहोत की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे एजंट्स किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे असिस्टंट, ए आय एजंट्स, ए आय ॲप्लिकेशन्स ह्या सगळ्या गोष्टी काय असतात. सो तुम्हाला एक पॉप्युलर ॲप्लिकेशन तर माहीतच असेल की चॅट जी पी टी बरेचसे लोक यूज करत आहेत फॉर डिफरंट पर्पज. ह्याच्यापासून आपण सुरुवात करणार आहोत आणि ह्या ॲप्लिकेशनला जाणून घेण्याआधी आपण हे बघणार आहोत की ह्या तीन जे टर्म्स मी घेतलेले आहेत ह्यामध्ये फरक काय आहे. जर तुम्ही बघितलं की चॅट जी पी टी हे एक असं प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही सगळी इन्फॉर्मेशन विचारू शकताय. मग तुम्हाला पहिले प्रश्न पडायला हवा होता की ज्यावेळेस माझ्याकडे गुगल आहे तर मला चॅट जी पी टीची गरज का पडावी. मी इथं गुगलवर जे एंटर करतो, फॉर एक्झाम्पल वेअर इज मुंबई, मी जर वेअर इज मुंबई असं टाईप केलं आणि हे सेम चॅट जी पी टीवरती टाईप केलंय तर दोन्हीमध्ये फरक काय आहे. इथे जी इन्फॉर्मेशन येते ही उलट मला फार लहान आलेली आहे. इथे जी इन्फॉर्मेशन येते तर इथे बघा भरपूर इन्फॉर्मेशन आलेली आहे, पण इथे दिले ए आय ओव्हरव्ह्यू. म्हणजे गुगलचं पण एक ए आय व्हर्जन आहे, एक ए आय असिस्टंट आहे, एक प्लॅटफॉर्म आहे ज्याला जेमिनाय म्हणतात. ठीक आहे, हे त्याचं लोगो आहे. हे जे ए आय ओव्हरव्ह्यूच्या लेफ्ट साईडला दिसतोय ना, तर ते जेमिनाय आहे. मी त्याचं पण ओळख करून देतो तुम्हाला. ठीक आहे, हे बघा गुगल जेमिनाय, हे त्याचा लोगो आहे. आणि इथं जे काही कॉन्टेंट आलेलं हे ए आयचं आहे. म्हणजे हे सोडून द्या सध्या. वी आर कम्पेअरिंग ए आय कॉन्टेंट विथ द नॉर्मल सर्च इंजिन कॉन्टेंट. गुगल म्हणजे काय आहे आपल्यासाठी? इंजिन आहे. पण चॅट जीपीटी आणि जेमिना हे दोन जण आपल्यासाठी ए आय असिस्टंट आहेत. आता सर्च इंजिनमध्ये काय असतं की जेवढे फाईल्स आहेत त्या सर्च इंजिनकडे, म्हणजे गुगल, याहू, बिंग यांच्याकडे जेवढे केवढे फाईल्स आहेत त्या सगळ्या फाईल तुम्हाला देतात. मुंबईचा मॅप आहे तर मुंबईचा मॅप तुम्हाला दिला. ठीक आहे, मुंबईचं विकिपीडियावरती इन्फॉर्मेशन आहे, कधी फॉर्म झालं, कसं फॉर्म झालं, पहिले तिथं कोणी काय बिझनेस केला, किंवा पहिले तिथं काय विकलं जात होतं, किंवा पहिले तिथं फॉरेस्ट होतं का नव्हतं, तिथे कोणत्या काइंडचे लोक होते, तिथं ट्रेडिंग होतं का नव्हतं, किंवा तिथे काही नॅचरल डिझास्टर झालेत का, किंवा तिथे काही पण स्पेशल वगैरे काही पण जी काही इन्फॉर्मेशन हिस्टॉरिकली चालत आलेली आहे आणि आत्तापर्यंत झालेली आहे ती सगळी इन्फॉर्मेशन काही वेबसाईट्सवरती भेटते. ठीक आहे, मग त्याच्यानंतर अजून भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. तिथं मॅप्स आहेत वेगवेगळ्या जणांनी पोस्ट केलेले, यूट्यूबचे व्हिडिओज पण मला दिसत आहेत तिथं. ठीक आहे, काही गव्हर्नमेंट वेबसाईट दिसत आहेत ज्या की मुंबई सिटीच्या आहेत, mumbaiCity.gov.in. ठीक आहे, ह्या वेबसाईट्स अशा आहेत की जिथे कदाचित आपल्याला म्हणजे मुंबईची सगळी इन्फॉर्मेशन जी गव्हर्नमेंट इन्फॉर्मेशन असते ती तिथे भेटू शकते, की तिथलं पॉप्युलेशन वगैरे काय आहे, तिथं स्कूल्स किती आहेत, कॉलेजेस किती आहेत, एक्सेट्रा एक्सेट्रा, अशी इन्फॉर्मेशन की जी गव्हर्नमेंट मेंटेन ठेवतात. ठीक आहे, त्याच्या व्यतिरिक्त पाहिजे तर प्रायव्हेट वेबसाईट्स पण आहेत. ह्या प्रायव्हेट वेबसाईटमध्ये सुद्धा आपल्याला बरीचशी इन्फॉर्मेशन भेटते. आता इथे काही वेबसाईट पण आहेत ज्या टुरिझमच्या रिलेटेड आहे. मुंबईमध्ये टुरिस्ट स्पॉट कोणते आहेत, कुठे आहेत, कसे आहेत, फिरण्यासाठी किती बजेट लागेल, किती लोक येतात दरवर्षी, एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि ज्यावेळेस मी खाली आलो तर इथे पण तुम्हाला दिसेल की इथे भरपूर अजून वेगवेगळे पेजेस आहेत. म्हणजे हे एक पेज आहे फक्त. आता जेवढ्या वेबसाईट मला दिसल्या ते तर एका पेजच्या वेबसाईट होत्या. आता मी सेकंड पेजवर जर गेलो तर वेबसाईट आहेत माझ्याजवळ. ठीक आहे, आता डिपार्टमेंट ऑफ टुरिझम वगैरे वगैरे अशा भरपूर वेबसाईट आहेत. आणि त्याच्यानंतर परत माझ्याकडे थर्ड पेज आहे, फोर्थ पेज आहे, असे 10 पेजेस आहेत. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की माझ्याकडे भरपूर इन्फॉर्मेशन आहे सर्च इंजिनकडे. ठीक आहे, बट इथे जर गेलो तर माझ्याकडे एवढंच येतं इन्फॉर्मेशन. ठीक आहे, आणि चॅट जीपीटी आपल्याला विचारतोय वुड यू लाईक टू शो मी मुंबईज एक्झॅक्ट लोकेशन ऑन द मॅप वगैरे काहीतरी विचारतोय तो मला. मी जर यस म्हणलं तो कदाचित मॅप देईल. ठीक आहे, मी जर नाही म्हणलं तर तो कदाचित दुसरं काही आपल्याला विचारेल की तुम्हाला दुसरी काही इन्फॉर्मेशन हवी आहे का. पण एकदाच जर मी विचारलं एक प्रश्न सर्च इंजिन आणि आपल्या चॅट जीपीटीला, ठीक आहे, तर त्याचे उत्तर फरक का असावेत. मग
ह्याचा आन्सर असा आहे की whenever we are trying to search something in the search engine, it gives you files whichever are associated with that keyword. आपण जे काही इथे टाईप करतो, ठीक आहे, वेअर इज मुंबई, आय वॉन्ट टू परचेस लॅपटॉप, आय वॉन्ट टू परचेस मोबाईल फोन, जे काही आपण इथे टाईप करणार, जे काही प्रश्न टाईप करणार, ठीक आहे, त्याला कीवर्ड असं म्हणू शकतो आपण. इथे पण जे काही आपण टाईप करणार त्याला कीवर्ड असं म्हणू शकतो. ज्यावेळेस आपण आपले कीवर्ड सर्च इंजिनमध्ये टाईप करतो त्यावेळेस सगळ्यात मेन असं काय होत असतं की सर्च इंजिनच्या स्टोरेजमध्ये जेवढे फाईल्स आहे ज्यामध्ये त्या कीवर्डच्या रिलेटेड थोडी पण इन्फॉर्मेशन जर असेल, ठीक आहे, मुंबई असा शब्द जरी असेल तर त्याच्या रिलेटेड न्यूज आहेत, इमेजेस आहेत, व्हिडिओज आहेत, काही शॉपिंगचे बटन्स असू शकतात की मुंबईमध्ये फर्निचर कुठं भेटतं वगैरे, इलेक्ट्रॉनिक्स कुठं भेटतं, ठीक आहे, शॉपिंग मॉल्स कुठे आहेत एक्सेट्रा. ही मला गरजच नव्हती, पण इथे आहेत ऑप्शन. का? कारण की ह्याच्यातला एकही कीवर्ड जर आला तर त्याच्या रिलेटेड गुगल तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देऊन टाकू शकतो. ठीक आहे, मग तुम्हाला जाऊन व्यवस्थित ती बघावं लागेल की इन्फॉर्मेशन नेमकं कुठे आहे. हा, वेअर इज मुंबई. आता वेअर इज मुंबईमध्ये कदाचित तुमचं इंटेन्शन फर्निचर शॉप सापडायचा नव्हता, पण त्यांनी इन्फॉर्मेशन दिली आहे इथं तुम्हाला. तुम्ही शॉपिंगवर गेला तर इथं कदाचित बुक्स दिसत आहेत, सायकल विकल्या जाते, काही पण विकलं जाऊ शकतं इथे. करेक्ट. मग ह्याची गरज तुम्हाला आहे नाहीये हे बघत नाही गुगल, तुम्हाला ते इन्फॉर्मेशन देतं फक्त. राईट. आता दुसऱ्या ठिकाणी चॅट जीपीटी काय करतंय किंवा एआय काय करतंय तुम्हाला, तुमच्याशी ह्याला चॅट बॉट म्हणतात. चॅट बॉटचा अर्थ असतो की असा रोबोट जो तुमच्याशी चॅटिंग करतोय. रोबोट सहसा जर आपण इमॅजिन केलं, पुढे एक चॅप्टर येणार आहे ज्यामध्ये रोबोटमध्ये आणि बॉट्समध्ये आपण फरक बघणार आहोत, ते आपण बनवणार आहोत. ठीक आहे. आपल्याला सगळ्यात मेन म्हणजे हे लक्षात आलं पाहिजे की जे मला फिजिकली एका बॉडीमध्ये इलेक्ट्रॉनिक बॉडीमध्ये मला दिसतं त्याला रोबोट असं म्हणतात. ठीक आहे. जर रोबोट असा मी शब्द वापरला तर मग ते माझ्या समोर दिसलं पाहिजे, त्याला मी टच करता आलं पाहिजे आणि फील करता आलं पाहिजे. अशा मशीन्सला जे स्वतःचं स्वतः काम करतात, पण ज्यांना स्वतःची एक बॉडी आहे त्याला रोबोट म्हणतात. आता चॅट जीपीटीला स्वतःची बॉडी नाही ना, हे माझ्या लॅपटॉपमध्ये, पीसीमध्ये, मोबाईलमध्ये, टॅबमध्ये कुठेतरी चालू आहे. अशा ठिकाणी चालू असताना मग आपण काय करू शकतो, सिंपलशी गोष्ट आहे, त्यांना रोबोट असं न म्हणता त्यांना फक्त बॉट असं म्हणतोय, BOT बॉट किंवा ROBOT रोबोट. हा असा त्यांच्यातला एक सिंपलसा फरक आहे. बाकी डिटेल मधले फरक आपण नंतर बघूया. तर आपला सांगण्याचा उद्देश आहे की हा चॅटबॉट आहे. चॅट जीपीटी हा एक चॅटबॉट. कसा चॅटबॉट आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही जे विचारतायत त्याच्या स्पेसिफिक इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न होतोय. आता कोणतं चांगलं आहे, गुगल चांगलं आहे का चॅट जीपीटी? किंवा म्हणजे चॅट जीपीटी म्हणजे चॅट जीपीटी हे एका कोणत्या कंपनीचं रोबोट आहे, सॉरी बॉट आहे. आता गुगल कंपनीचा बॉट घेतला तर त्याला जेमिनाय म्हणतायत. ठीक आहे. असे भरपूर खूप सारे असे बॉट्स बनले आता. पूर्वी असं नव्हतं. ठीक आहे. पण आता खूप सारे असे बॉट्स बनले, वेगवेगळ्या कंपनीने बनवले आणि ते ओपन टू यूज आहेत सगळ्यांना. ठीक आहे. काही पेड आहेत, काही फ्री आहेत. ठीक आहे. पण सगळेजण वापरू शकतील असे खूप सारे सॉफ्टवेअर्स झालेले आहेत आता. मग आपल्यासाठी कोणतं चांगलं आहे? जर समजा गुगलवर सेम इन्फॉर्मेशन येतीये, ती माझ्यासाठी बेटर आहे का चॅट जीपीटीवरची? सिंपल आहे. सर, जर मला स्पेसिफिकच इन्फॉर्मेशन पाहिजे, तर मला कधीही चांगलं आहे की मी एआयला विचारेल. मला जर पाहिजे की आय वॉन्ट टू टेक ॲडमिशन इन मुंबई युनिव्हर्सिटी, हाऊ टू टेक द ॲडमिशन. तर हे सगळं जर मी चॅट जीपीटीला विचारलं तर मला एक स्पेसिफिक इन्फॉर्मेशन भेटेल. कसं काय? कारण की चॅट जीपीटी स्वतः काय करत असतं पहिले, की जगभरामध्ये जेवढा डेटा आहे, हे ठीक आहे, ते ह्यांच्याकडे पण स्टोअर आहे. त्या जगभराच्या डेटामधून आपल्याला आपल्या इंटेन्शनला मॅच होणारं उत्तर ते देतं बनवून. कदाचित हे जे असे शब्द आहेत, ही तर वाचताय ना तुम्ही, मुंबई इज अ मेजर सिटी इन महाराष्ट्र, लोकेटेड, इट इज अ कॅपिटल ऑफ, हे अशाला असे शब्द कुठेही आपल्या गुगलवरच्या कोणत्या वेबसाईटवर किंवा डॉक्युमेंटवर किंवा व्हिडिओमध्ये कुठे मेन्शन केलेले नसतील. असे शब्द, एक्झॅक्ट शब्द. पण चॅट जीपीटी काय करतो, पहिले सगळे व्हिडिओज हे ते स्कॅन करतो विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड, जिथे जिथे तुमचं इंटेन्शनल कीवर्ड्स आहेत. ठीक आहे. वेअर इज मुंबई, मग इथं मुंबईचे फर्निचर शॉप नाही येणार का? कारण की चॅट जीपीटी काय बघतोय, तुमचं इंटेन्शनही बघतोय की तुम्हाला
जे काही कीवर्ड तुम्ही सांगितलंय त्याच्या मागचं इंटेन्शन काय आहे. वेअर इज मुंबई आणि हाऊ टू विजिट मुंबई. ठीक आहे, हे दोन्ही कीवर्ड कसे आहेत, रिलेटेबल आहेत. म्हणजे मी जर सर्च केलं व्हेअर इज मुंबई, तरी चॅट जीपीटीला काय कळेल की अरे हा हा ह्याच्याकरता विचारतोय की कदाचित कस्टमरला तिथे जायचं असेल त्या विजिटर्सला. आणि हाऊ टू विजिट मुंबई इथे तर क्लिअरच इंटेन्शन दिसतंय की मी ट्रेननी जाऊ, फ्लाईटनी जाऊ, बसनी जाऊ, कसं जाऊ. करेक्ट. पण मी जर असं केलं की वेअर इज फर्निचर शॉप इन मुंबई, म्हणजे काय, मी ऑलरेडी मुंबईमध्ये आहे कदाचित, किंवा मला काय पाहिजे फक्त की मुंबईमध्ये फर्निचर शॉपचे लोकेशन्स द्या जेणेकरून मी तिथं व्हिजिट करू शकेल. त्याच्यामध्ये पण अजून इंटेन्शन क्लिअर होत आहे का की मला परचेस करायचंय का काय करायचंय, नाही. मग नंतर मी जर केलं वेअर आर फर्निचर शॉप्स इन मुंबई विच शॉप्स डू नॉट हॅव देअर ओन वेबसाईट, म्हणजे असे फर्निचरचे शॉप उदाहरणार्थ मला जर सापडायचे आहेत ज्यांना स्वतःची वेबसाईट नाहीये. म्हणजे काय, कदाचित चॅट जीपीटी पहिले काय करेल, समजून घेईल स्वतः की मी प्रश्न काय विचारला. ठीक आहे, आणि प्रश्न असा होता की असे फर्निचर शॉप सापडा ज्यांना स्वतःची वेबसाईट नाही. याचा अर्थ काय होतो की मला वेबसाईटमध्ये इंटरेस्ट आहे त्यांच्या. ज्यांना वेबसाईट नाहीये कदाचित मी विकू इच्छितो, ज्यांना वेबसाईट नाहीये कदाचित मी त्याची लिस्ट बनवू इच्छितो, काही पण असेल, पण मला फर्निचर तर विकत घ्यायचंच नाहीये. का, कारण की मी वेबसाईट बद्दल त्याचा बोलायला लागलोय आता. सो इन शॉर्ट, तुम्हाला हे चॅट जीपीटी जे काय आहे हे तुम्हाला काय करतं, एक इंटेन्शनल आन्सर देतं. तुमच्या इंटेन्शनला निगडीत असं आन्सर देतं आणि त्यानुसार तुम्ही पुढे जाता. ठीक आहे, दिस इज व्हॉट इज आवर ए आय व्हर्जन. आणि जर गुगलला विचारलं तर कदाचित तो तशा डिटेलमध्ये रिफायनिंगमध्ये नाही ते, जी फक्त इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. फॉर एक्झाम्पल rahul.com नावाची वेबसाईट आहे, त्याच्यावरती काही इन्फॉर्मेशन आहे, तर गुगल तुम्हाला काय करतं, हे बघा ही वेबसाईट आहे, तुम्ही वाचा आणि तुमचं इंटेन्शन जर म्हणजे सॅटिस्फाय झालं तर ओके, नाही तर आमच्याकडे अजून वेबसाईट आहे rohan.com, त्याच्यावर पण मुंबईची इन्फॉर्मेशन ती वाचा. तर गुगल तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स आणून देतं आणि म्हणतं की हे बघा घ्या, हे सगळे एवढे डॉक्युमेंट आहेत मुंबईविषयी, वाचत बसा, तुम्हाला जी इन्फॉर्मेशन पाहिजे ती ह्यामध्ये सर्च करा. म्हणजेच काय, AI has enhanced our browsing. एनहान्स्ड आवर ब्राउझिंगचा अर्थ असतो की AI मुळे आपण जे काही सर्च करत होतो, ब्राउज करत होतो, ते इफिशियंट झालं आहे. जे पाहिजे तेच आन्सर मला भेटत आहे. दिस इज डिफरन्स बिटवीन द AI अँड द सर्च इंजिन. आता AIच्या प्लॅटफॉर्ममध्ये पण मी सुरुवातीला जसं म्हणलं, बरेचसे व्हॅरिएशन्स आलेले आहेत. तर AI असिस्टंट आहे, AI एजंट्स आहेत किंवा AI प्लॅटफॉर्म्स आहेत नॉर्मल. तर ह्यामध्ये सगळा फरक काय आहे हे आपण हळूहळू नेक्स्ट चॅप्टर्समध्ये बघणार आहोत. पण तुम्हाला सध्या काही टास्क करायचे आहेत की तुम्हाला 5 वेगवेगळ्या इंटेन्शनच्या, म्हणजे परचेस इंटेंट आहे किंवा कधी परचेस इंटेंटचा अर्थ असतो काही तुम्हाला विकत घ्यायचं आहे, तर ते गुगलवर एकदा विचारा, चॅट जीपीटीवर एकदा विचारा आणि दोन्हीमध्ये काय फरक आहे ना ते जाणून घ्या. सेकंड, इंटेन्शन तुमचं बदला. आता परचेसिंग नका ठेवू, आता ठेवा की इन्फॉर्मेशन पाहिजे काहीतरी, फक्त गिव्ह मी इन्फॉर्मेशन ऑफ, मग काही पण द्या. गिव्ह मी इन्फॉर्मेशन ऑफ लेट्स से चेन्नई युनिव्हर्सिटी, मद्रास युनिव्हर्सिटी किंवा ॲडमिशन्स, हाऊ टू टेक ॲडमिशन्स इन मद्रास, जिथे फक्त इन्फॉर्मेशन पाहिजे होती कोणाला तरी. ठीक आहे, स्टुडंट आहे, टीचर आहे, प्रोफेसर आहे, क्लिनिक मधलं कोणी माणूस आहे, कोणी पण आहे, काही पण आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे, तर ती विचारून बघा दोन्हीकडे काय फरक आहे. असेच वेगवेगळे इंटेन्शन्स पाहिजे. परचेस इंटेंट आहे, इन्फॉर्मेशन इंटेंट आहे, ठीक आहे, टुरिझम इंटेन्शन आहे, तुम्हाला कुठेतरी व्हिजिट करायला जायचं आहे. ठीक आहे, मग अजून काय असू शकतं की आफ्टर टुरिझम लेट्स से तुम्हाला काही सेल करायचं आहे, अशा दृष्टिकोनाने पण बघा. किंवा अजून पण काही इंटेन्शन बदलू शकतात. फेस्टिवल तुम्हाला साजरा करायचा आहे, काही शॉपिंग वेगळी तशा फेस्टिवल टाईपची करायची आहे, काही पण. तर अशा टाईपचं फरक एकदा चेक करा आणि त्यामधले येणारे उत्तरं कसे डिफरंट आहेत ते ऑब्झर्व करून तुमचे ऑब्झर्वेशन्स नोट डाऊन करायचे आहेत.